Hello students, in the last period we have learned how to draw a distance time graph for uniform motion and non-uniform motion. मागच्या पिरियड मध्ये तुम्हाला मी डिस्टन्स टाइम ग्राफ युनिफॉर्म मोशन साठी कसा ड्रा करायचा ते काढून दाखवलं होतं आणि नॉन युनिफॉर्म मोशन साठी तुम्हाला काढायला सांगितलं होतं. जेव्हा आपण ग्राफ काढला तेव्हा युनिफॉर्म मोशनचा ग्राफ अशा प्रकारे आला होता, स्ट्रेट लाईन. आणि हाच ग्राफ तुम्ही नॉन युनिफॉर्म मोशनचा काढला असेल तर ती अशी इरेग्युलर लाईन तुम्हाला मिळालेली असेल. अशा प्रकारे इरेग्युलर लाईन येते नॉन युनिफॉर्म मोशन. आता यावर कोणी रिप्लाय केले नाही किंवा कोणी मला प्रश्न पण विचारला नाही मॅडम कसं करायचं वगैरे. तर आता तुम्हाला समजला तर गृहीत धरून मी पुढच्या भागाकडे वळतो. ठीक आहे. नाउ वी हॅव टू स्टडी द ग्राफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आधी जो आपण ग्राफ ड्रा केला होता तो युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा होता. आता आपल्याला ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी तो ड्रा करायचा नाहीये, ते काढून दाखवलेला आहे. तो ग्राफ ऑलरेडी ड्रा केलाय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. फक्त आपल्याला याचं ऑब्झर्व करून काही क्वेश्चन्स विचारले आहेत ते लर्न करायचे किंवा स्टडी करायचे. तर बघू आपण. बघा, this graph shows the train is moving with a uniform velocity of 60 km/h for 5 hours. तुम्हाला हे बारीक लिहिलेलं दिसत नसेल, कॅमेरा झूम करून पाहायचं तुमचं. माझ्या माहितीसाठी मी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर a train is moving with a uniform velocity of 60 km/h for 5 hours. So this graph shows the uniform motion of train. ह्या ट्रेनची युनिफॉर्म मोशन कशी आहे ती फिगर मध्ये शो केलेली आहे. त्याचा आपल्याला युजिंग दिस डायग्राफ वी हॅव टू कॅल्क्युलेट सम क्वेश्चन्स हियर. The questions is given first. From the graph, determine the distance covered by the train between 2 and 4 hours. आता ग्राफ समजून घ्या. इथे या ग्राफ मध्ये काय दाखवलेलं आहे? ऑन एक्स ऍक्सिस टाइम इन अवर्स इज गिवन. This x axis and on y axis velocity in km/h is given. दिसत आहे. तर आपल्याला इथे काय काढायचंय? डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन between time interval 2 to 4 hours. तर आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. करू आपण. क्वेश्चन्स मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. आन्सर याचं बघा. आन्सर 1. टू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड वी नो द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. देयर इज व्हेलॉसिटी गिवन. सो व्हेलॉसिटी वी नो फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी equal to displacement divided by time. So V equal to displacement means S, displacement denoted by S, velocity V and time T. We have to calculate the distance covered. Distance covered means here displacement. Because here graph shows velocity time graph and velocity is in particular direction. So distance covered means displacement. So we have to calculate here S. So S equal to V into T. कसं आलंय समजलंय का? आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर S equal to we get V into T. Now what is V? What is the value of V? Value of V is given here 60 km/h. Velocity is 60 km/h and uniform velocity. So
60 kilometer per hour written as like this. Kilometer divided by hour into time. Time interval. किती आहे time interval? 2 and 4. Between 2 and 4 म्हणजे 2 to 4. 2 ला मेन्शन केलाय T1 म्हणजे आफ्टर 2 hours velocity of car is 60 kilometer per hour. And after 4 hours also velocity of car is 60 kilometer per hour. हे 2 hours velocity आफ्टर 2 hours and after 4 hours पॉइंट A आणि B ने इंडिकेट केले. ठीक आहे. तर टाइम इंटरवल ह्याला 2 ला T1 ने मेन्शन केलं आपण, 4 ला T2 ने म्हणजे T इक्वल टू T2 minus T1 and T2 minus T1 means 4 minus 2 equal to 2. Okay. So value of T here 2 hour. Now hour is in denominator and this hour is numerator. Hour will be cancelled out and 16 into 2 equal to 120 आणि काय उरले ते किलोमीटर. hour कॅन्सल झाले कारण हे डिनॉमिनेटर मध्ये होतं हे न्यूमरेटर मध्ये होतं. सो डिस्टन्स कव्हर्ड बिटवीन 2 to 4 hours equal to 120 kilometer. This is the distance covered. S means displacement. Distance covered. In this way, we calculated distance covered between 2 and 4 hours. Now second question is there is a relation between distance covered by the train between 2 and 4 hours and the area of particular quadrangle. What is particular quadrangle in the graph? हा ग्राफ मध्ये जो आपल्याला एक क्वाड्रँगल दिसतो, क्वाड्रँगल इन मॅथेमॅटिक्स विषय क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रँगल अँड क्वाड्रिलॅटरल्स आर दी सेम टर्म्स. क्वाड्रँगल मीन्स फोर अँगल्स हॅव्हिंग आणि क्वाड्रिलॅटरल मीन्स हॅव्हिंग 4 साइड. वी नो क्वाड्रिलॅटरल मीन्स क्वाड्रँगल. लक्षात ठेवायचं. तर हा पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरल इथे दिसतो आपल्याला. त्याचा एरिया तर काय काढायचं आहे, एरिया आणि हे जे डिस्टन्स आपण कॅल्क्युलेटेड केलं ते याच्यामध्ये काही रिलेशन आहे का असा क्वेश्चन आहे हा. इफ देयर इज अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन between this time interval 2 to 4 hours and particular quadrangle. So what is that quadrangle? Here 2 means in 2 hours train covers distance 60 kilometer per hour याचा velocity आहे. After 2 hours trainचं velocity of train is 60 kilometer per hour. This after 2 hours velocity of train is indicated by the point A and after 4 hours velocity of the train indicated by point B and after 2 hours this point shows by C and after 4 hours this point shows by D. So ABCD is a particular quadrangle. So which type of quadrangle or quadrilateral is it? Here this distance is a perpendicular to x-axis. Here also perpendicular to x-axis. Line AC is a perpendicular to x-axis and line BD is also perpendicular to x-axis and x-axis and line AB both are parallel to each other. So this angle will be right angle and this angle will be right angle. So the quadrilateral ABDC is a rectangle. A quadrilateral having every angle is right angle known as rectangle. So ABCD quadrilateral ABCD is a ABCD नाही म्हणता येणार याला AB
DC किंवा AC DB is a rectangle. Now we know the formula rectangle. So I calculated here area of quadrilateral or quadrangle ACDB. Area of quadrangle ACDB, and this quadrangle is a rectangle. So we know the formula for rectangle. Area of rectangle is equal to length into breadth. Okay. Now what is length and breadth? One side taken as the length and other breadth. We write the length equal to AC and breadth equal to CD. So length into breadth means that is AC into CD. AC into CD. आता व्हॉट इज द लेंथ AC? ही लेंथ AC किती आहे? 0 पासून हा A कोणता पॉइंट दर्शवतो? हा 60. वेलोसिटी 60 किलोमीटर पर आवर. सो ऑन y axis here 60. So length of AC is equal to 60 kilometer per hour. 60 kilometer per hour into CD. CD काय आहे? टाइम आहे. म्हणजे टाइम बिटवीन 2 and 4 hours किती होईल? 2 hours. जसं आपण वर कॅल्क्युलेशन केलं तसंच इथे आवर कॅन्सल. अँड 60 into 2 120 kilometer. So in this way we get the area ACDB equal to 120 kilometer. आता तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, आपण जेव्हा मॅथमॅटिक्स मध्ये एरिया कॅल्क्युलेट करतो तेव्हा एकतर मीटर स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर यासारखं येतं. आणि इथे कसं काय किलोमीटर आलं समजून घ्या. इथे आपण जेव्हा मॅथमॅटिक्स मध्ये एरिया कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्याच्या साईड्स असतात क्वाड्रिलॅटरलच्या, त्या मीटर किंवा सेंटीमीटर. म्हणजे लेंथ आणि ब्रेथचं युनिट एकच असतं, सारखं असतं. पण इथे तसं नाही. लेंथचं युनिट वेगळं आहे, ब्रेथचं वेगळं आहे. आणि त्याच्यामुळं इथे किलोमीटर पर आवर आणि ते ओनली आवर कॅन्सल झाले आणि कॅल्क्युलेटेड हिअर. सो वी गेट द युनिट किलोमीटर. सो फ्रॉम दिस टू व्हॅल्यू we can say the relation between distance covered between 2 and 4 hours and area of that particular quadrilateral. What is the relation? Both the values are same. So from this we can say that distance covered in given time interval is equal to area of particular quadrilateral or quadrangle. Okay. Now third question is, what is acceleration of the train? ट्रेनचं acceleration काय असेल? Here train moving with uniform velocity, that is no change in velocity, so acceleration will be 0 because velocity is not changing. It moves by 60 kilometer per hour for every hour up to 5 hours. So there is no change in velocity, so acceleration will be 0. Third question's answer is acceleration is 0. In this way, from this graph we calculated the distance covered between the given time interval and area of the particular quadrilateral, and we get the relation between distance covered and area of particular quadrilateral is equal, and here there is no change in velocity, so acceleration is 0. In this way we studied this graph. याच्यावरच्या नोट्स मी व्यवस्थित तुम्हाला देईन. ठीक आहे.